Hello everyone. I welcome you all in our next video lecture. In this video lecture we are going to learn derivative of parametric function. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन हा टॉपिक अभ्यासला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन यावरील एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. If x and y are expressed as the functions of the same independent variable t as x equal to f1 of t and y equal to f2 of t. आता विद्यार्थी मित्रांनो, पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय, तर एक्स आणि वाय या दोन फंक्शनना जर आपण तिसऱ्या व्हेरिएबलच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करू शकत असू तर या तिसऱ्या व्हेरिएबलला म्हणजेच इथे टीला आपण पॅरामीटर असे म्हणतो आणि त्या फंक्शनला पॅरामेट्रिक फंक्शन असे आपण म्हणत असतो. तर इथे जे काही देन दीज इक्वेशन्स आर सेट टू रिप्रेझेंट पॅरामेट्रिक फंक्शन्स ऑफ टी अँड टी इज कॉल्ड अ पॅरामीटर. एक्सला आपण इन टर्म्स ऑफ टी एक्सप्रेस करत आहोत आणि वायला देखील आपण इन टर्म्स ऑफ टी एक्सप्रेस करत आहोत. म्हणजे टी हा पॅरामीटर असून आणि एक्स आणि वाय हे दोन पॅरामेट्रिक फंक्शन्स आहेत. म्हणजे जर समजा तुम्हाला एक्स इक्वल टू एफ ऑफ टी असा एक फंक्शन दिला असेल आणि वाय इज इक्वल टू एफ ऑफ टी असा एक फंक्शन, हे दोन फंक्शन्स जर दिले असतील देन डी वाय बाय डी एक्स हा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आहे, तर या फॉर्म्युल्यानुसार डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. म्हणजे या एक्स आणि वायला तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करावं लागेल. जर इथे एफ ऑफ टीच्या ऐवजी एफ ऑफ थीटा दिला असेल या फॉर्ममध्ये, इफ एक्स इक्वल टू एफ ऑफ थीटा अँड वाय इक्वल टू एफ ऑफ थीटा, देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा. म्हणजे या एक्सला तुम्हाला पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू थीटाने डिफरन्शिएट करावं लागेल, तसेच वायला देखील विथ रिस्पेक्ट टू थीटाने डिफरन्शिएट करावे लागेल. मग त्यानंतर आपण डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करू शकू. तर आता यावरचे एक्झाम्पल सॉल्व केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे नक्की असं आपण का डिफरन्शिएट करतोय. सो फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ एक्स इक्वल टू 1 बाय टी अँड वाय इज इक्वल टू 1 मायनस 1 बाय टी. आता एक्स आणि वाय हे दोन फंक्शन्स दिलेत आणि दोन्ही फंक्शन जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर हे दोन्ही फंक्शन इन टर्म्स ऑफ टीमध्ये दिसतंय तुम्हाला. एक्स इक्वल टू 1 बाय टी आणि वाय इज इक्वल टू 1 मायनस 1 बाय टी. सो सोल्युशन, पहिल्यांदा गिवन फंक्शन्स लिहायचे आहेत एक्स आणि वाय. नाव पहिल्यांदा आपण एक्स कन्सिडर करणार आहोत. एक्स आणि वाय दोन्ही सेपरेटली डिफरन्शिएट करणार आहोत. सो एक्स इक्वल टू 1 बाय टी एवढंच कन्सिडर केलेलं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. आता विथ रिस्पेक्ट टू टीने का डिफरन्शिएट करायचं आहे, कारण तुमचा एक्स हा टी हा जो काय आहे तो फंक्शन ऑफ एक्स जो आहे तो फंक्शन ऑफ टी आहे. सो डी बाय डी टी जर विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करत असेल तर आपण इथे डी बाय डी एक्स लिहित असतो, पण इथे आपण विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करतोय, त्यामुळे डी बाय डी टी ऑफ हा एल एच एसचा एक्स इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ 1 बाय टी. सो डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू 1 अपॉन टीचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. म्हणजेच 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स फॉर्म्युला आपण बघितलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला लिहून दिलं आहे की 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. इथे एक्सच्या ऐवजी टी आहे, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह काय असेल 1 बाय टीचा, तर मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. नाव वाय इज इक्वल टू, आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण काढून घेतला, डी एक्स बाय डी टी मिळवला. त्यानंतर वाय इज इक्वल टू 1 मायनस 1 बाय टी. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. आता दोन्ही साईडला डी बाय डी टी अप्लाय करायचं आहे. सो डी बाय डी टी ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ 1 मायनस 1 बाय टी. डी बाय डी टी ऑफ वाय इज इक्वल टू, आता इथे मध्ये ब्रॅकेटमध्ये दोन टर्म्स आहेत 1 मायनस 1 बाय टी, तर हे डी बाय डी टी सेपरेट असेल. डी बाय डी टी ऑफ 1 मायनस डी बाय डी टी ऑफ 1 बाय टी. सो डी वाय बाय डी टी इज इक्वल टू 1चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय असणार आहे, 0 असणार आहे, बिकॉज 1 इज अ कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एनी व्हेरिएबल इज 0. आणि 1 बाय टीचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो याचप्रमाणे मायनस 1 बाय टी स्क्वेअर असणार आहे आणि हा मायनस आणि इथला मायनस तो प्लस होईल, त्यामुळे डी वाय बाय डी टी इज इक्वल टू 1 अपॉन टी स्क्वेअर. नाव डी वाय बाय डी एक्स, आपल्याला क्वेश्चनमध्ये डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायला सांगितलं आहे. सो डी वाय बाय डी एक्सचा फॉर्म्युला काय असणार आहे,
dy/dt अपॉन dx/dt. इथे आपण dy/dt काढले आणि इथे dx/dt ह्या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करायच्या आहेत. सो dy/dx इज इक्वल टू dy/dtची व्हॅल्यू 1/t² अपॉन dx/dt म्हणजे किती आहे -1/t². ते इथं सबस्टिट्यूट करायचं आहे. सो 1/t² 1/t² कॅन्सल आउट होतील आणि -1 इतकीच व्हॅल्यू शिल्लक राहील. सो हा झाला आपला फायनल डेरिव्हेटिव्ह. पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह या पद्धतीने तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे तुम्हाला एक्स आणि वाय हे दोन फंक्शन दुसऱ्या एका व्हेरिएबलच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस केलेलं असेल. त्यामुळं विथ रिस्पेक्ट टू तो व्हेरिएबल जो थर्ड व्हेरिएबल असणार आहे त्या व्हेरिएबलच्या रिस्पेक्ट टू तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. पुढे आणखीन काही एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमची आयडिया आणखीन थोडी क्लिअर होईल. सेकंड एक्झाम्पल, इफ x इक्वल टू a sec t and y इक्वल टू b tan t, फाइंड dy/dx ॲट t इज इक्वल टू π/2. आता पहिल्यांदा दिलेले फंक्शन्स लिहून घ्या. पहिल्यांदा एक एक्स कन्सिडर करायचा आहे. एक्स इक्वल टू a sec t एवढंच कन्सिडर केलेलं आहे. वायचा डेरिव्हेटिव्ह आपण एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर काढणार आहोत. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. सो dy/dt दोन्ही साईडला अप्लाय करा. dy/dt ऑफ x इज इक्वल टू dy/dt ऑफ a इंटू sec t. सो dy/dt ऑफ x इज इक्वल टू, आता इथे a जो आहे तो कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याला dy/dtच्या बाहेर मी इथे लिहिलेलं आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ sec t. आता तुम्हाला माहिती आहे इथे dx/dt इज इक्वल टू a ॲज इट इज आणि sec tचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे sec t इंटू tan t. फॉर्म्युलामधलाच इथे वापरला आहे. फॉर्म्युलेज तुम्ही प्रॅक्टिस करत असाल आय होप. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की sec x इथं जर x असता तर आपण इथं sec x इंटू tan x लिहिलं असतं. इथं इन टर्म्स ऑफ t आहे त्यामुळे sec t इंटू tan t. हा झाला dx/dt. नाव कन्सिडर y इज इक्वल टू, y आपल्याला दिलेला आहे b tan t. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, d/dt ऑफ y इज इक्वल टू d/dt ऑफ b tan t. आता या बीला जो आहे तो डेरिव्हेटिव्हमधून साईडला घ्यायचं आहे म्हणजे b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan t. b कॉन्स्टंट असल्यामुळे तो बाहेर घेतलेला आहे. सो dy/dt इज इक्वल टू b इंटू b आहे तसा आणि tan tचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे sec² t. सो इथे आपण dy/dt मिळवलेला आहे. नाव dy/dx इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती असायला पाहिजे, dy/dt अपॉन dx/dt. dy/dt किती आहे b इंटू sec² t अपॉन, आता dx/dt आधीच्या स्लाईडमध्ये आपण पाहिले dx/dt काय आलेलं आहे a इंटू sec t इंटू tan t. आता इथे न्यूमरेटरला sec² आहे आणि डिनॉमिनेटरला फक्त sec t आहे त्यामुळे हा sec t कॅन्सल होईल इथल्या एक sec t बरोबर. तर काय शिल्लक राहील b sec t अपॉन a tan t. आता dy/dx इज इक्वल टू, इथे काही ॲडजस्टमेंट्स केली आहेत आपण. b ॲज इट इज ठेवलेला आहे आणि sec t ला काय केलं आहे 1/cos t च्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर डिनॉमिनेटरला देखील a ॲज इट इज आणि tan t ला sin t/cos t असं लिहिलेलं आहे. सो हे cos t कॅन्सल होईल आणि काय शिल्लक राहील b/a इंटू 1/sin t. आणि 1/sin t म्हणजे आपल्याला माहिती आहे cosec t. सो b/a cosec t. आपल्याला dy/dx तर इथे आपण फाइंड आउट केलं आहे पण क्वेश्चन काय विचारलं आहे की dy/dx ॲट t इज इक्वल टू किती सांगितलं आहे π/2. तर इथे t इज इक्वल टू π/2 ठेवायचं आहे. कुठे इथे जिथे t आहे तिथे π/2 ठेवायचं आहे. सो dy/dx इज इक्वल टू b/a इंटू cosec t. आता cosec tच्या ऐवजी t ची व्हॅल्यू किती π/2 आणि cosec π/2 ची व्हॅल्यू 1 असते. सो dy/dx इज इक्वल टू b/a. cosec π/2 म्हणजेच 1 आणि 1 इंटू b/a म्हणजेच b/a. सो अशा प्रकारे हा डेरिव्हेटिव्ह आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. अगदी सिंपल एक्झाम्पल्स आहेत. फक्त इथे आपल्याला फॉर्म्युलेज व्यवस्थित पाठ असतील, प्रॅक्टिस झाली असेल तर ते आपण फटाफट सॉल्व करू शकतो. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इफ x इक्वल टू a इंटू थीटा प्लस साइन थीटा अँड y इज इक्वल टू a इंटू 1 मायनस कॉस थीटा.
फाइंड dy बाय dx ॲट थीटा इज इक्वल टू π/2. सेम प्रोसिजर आहे. पहिल्यांदा एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता इथे बघा, एक्स जो आहे तो तुम्हाला टीच्या फॉर्ममध्ये विचारलेला नाही, तो थीटाच्या फॉर्ममध्ये विचारलेला आहे. त्याचबरोबर वाय देखील इथे थीटा या थर्ड व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलेला आहे. सो सोल्युशनमध्ये पहिल्यांदा दिलेले फंक्शन्स लिहा. सेम प्रोसिजर आहे. पहिल्यांदा काय करायचं आहे, एक्स दिलेला आहे तो घ्यायचा आहे. सो एक्स इक्वल टू ए इंटू थीटा प्लस साइन थीटा. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. आता एक्स जो आहे तो थीटाच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस केलेला आहे, त्यामुळे इथं डेरिव्हेटिव्ह घेत असताना विथ रिस्पेक्ट टू थीटानेच डिफरन्शिएट करायचं आहे. जर इथे टी असता तर विथ रिस्पेक्ट टू टी आपण डिफरन्शिएट केलं असतं. तर दोन्ही साईडला आता डी बाय डी टी न घेता काय घ्यायचं आहे, डी बाय डी थीटा. सो डी बाय डी थीटा ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी थीटा ऑफ ए इंटू थीटा प्लस साइन थीटा. सो डी बाय डी थीटा ऑफ एक्स इज इक्वल टू, आता इथे देखील ए हा कॉन्स्टंट आहे त्यामुळं हा डिफरन्सिएशनच्या बाहेर येईल. डी बाय डी थीटा ऑफ, आता इथे मध्ये प्लस साइन आहे त्यामुळे या दोघांना देखील डी बाय डी थीटा येणार आहे. सो डी बाय डी थीटा ऑफ थीटा प्लस डी बाय डी थीटा ऑफ साइन थीटा. डेरिव्हेटिव्ह काढा. सो डी एक्स बाय डी थीटा इज इक्वल टू, ए जो आहे तो ॲज इट इज कॉन्स्टंट, थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा काय असणार आहे, 1 असणार आहे. जसं आपण एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 लिहितो, सिमिलरली त्याच पद्धतीने थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा काय असणार आहे, 1 असणार आहे. आणि साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस थीटा. तर इथे आपण डी एक्स बाय डी थीटा फाइंड आउट केलेला आहे. आता y इज इक्वल टू, आपल्याला एक्स आणि वाय दोन फंक्शन्स दिलेत. आपण एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा काढलेला आहे. आता वायचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. इथे देखील थीटानेच डिफरन्शिएट करायचं आहे. सो दोन्ही साईडला डी बाय डी थीटा अप्लाय करा. डी बाय डी थीटा ऑफ वाय इज इक्वल टू, हा जो ए आहे तो कॉन्स्टंट आहे त्यामुळे डिफरन्सिएशनचा बाहेर येईल आणि या दोन्ही टर्म्सना डी बाय डी थीटा अप्लाय होईल. सो डी बाय डी थीटा ऑफ 1 मायनस डी बाय डी थीटा ऑफ कॉस थीटा. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो डी वाय बाय डी थीटा इज इक्वल टू, हा ए जो आहे तो ॲज इट इज 1चा डेरिव्हेटिव्ह, 1 हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा काय 0, हा मायनस ॲज इट इज. आणि कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे तो काय आहे, मायनस साइन थीटा. सो हा मायनस मायनस काय होईल, प्लस. त्यामुळे डी वाय बाय डी थीटा इज इक्वल टू काय मिळेल, ए इंटू साइन थीटा, हा ब्रॅकेटच्या बाहेरचा ए इंटू साइन थीटा. तर इथे आपण डी वाय बाय डी थीटा मिळवलेला आहे आणि डी एक्स बाय डी थीटा. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. सो डी वाय बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा यांच्या व्हॅल्यूज इथं आपल्याला सबस्टिट्यूट करायच्या आहेत. सो इथे तर डी वाय बाय डी थीटा दिसतोय काय आहे, ए साइन थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा मागच्या स्लाईडमध्ये आपण फाइंड आउट केलं आहे, ए इंटू 1 प्लस कॉस थीटा. हा ए आणि हा ए कॅन्सल होईल. काय मिळेल मग, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन थीटा अपॉन 1 प्लस कॉस थीटा. नाव ॲट थीटा इज इक्वल टू π/2. डी वाय बाय डी एक्स तर आपण काढलं आहे, पण π/2 थीटाच्या जागी π/2 असेल तर डी वाय बाय डी एक्स किती येईल हे आपल्याला काढायचं आहे. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, जिथे जिथे थीटा आहे तिथे π/2 सबस्टिट्यूट करायचं आहे. साइन π/2 अपॉन 1 प्लस कॉस π/2. आता साइन π/2ची व्हॅल्यू किती आहे, 1 आणि कॉस π/2 ची व्हॅल्यू 0, ते इथं ठेवायचं आहे. 1 अपॉन 1 प्लस 0, 1 प्लस 0 म्हणजे 1 आणि 1 अपॉन 1 म्हणजे 1. सो देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1. हा डी वाय बाय डी एक्स इथे फाइंड आउट केला आणि थीटाची व्हॅल्यू जर π/2 असेल तर डी वाय बाय डी एक्स किती मिळाला, 1 मिळालेला आहे. तर याच वेने आपल्याला आणखीन काही एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. सेम प्रोसेस, सेम मेथड आहे. पहिल्यांदा एक्सला डिफरन्शिएट करायचं आहे, त्यानंतर वायला डिफरन्शिएट करायचं आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. जर इथे एक्स आणि वाय इन टर्म्स ऑफ टी असतील तर इथे काय येईल, थीटाच्या ठिकाणी टी येईल. इन टर्म्स ऑफ थीटा असेल तर हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. चला मग आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू. 4th एक्झाम्पल बघा.
इफ एक्स इक्वल टू a into 2 theta minus sin 2 theta and y is equal to a into 1 minus cos 2 theta. Find dy by dx at theta is equal to pi by 4. सेम एक्झाम्पल आहे, एक्स वाय दिलेत आणि हे दोन्ही फंक्शन इन टर्म्स ऑफ थीटामध्ये एक्सप्रेस केलेलं आहे. तर पहिल्यांदा गिवन फंक्शन्स लिहा आणि पहिल्यांदा एक्स कन्सिडर करायचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, दोन्ही साईडला काय अप्लाय करायचं आहे, डी बाय डी थीटा. सो डी बाय डी थीटा ऑफ एक्स इक्वल टू डी बाय डी थीटा ऑफ ए इंटू 2 थीटा मायनस साइन 2 थीटा. सो डी बाय डी थीटा ऑफ एक्स इक्वल टू, हा ए कॉन्स्टंट आहे त्यामुळे तो डिफरन्सिएशनचा बाहेर घेतलेला आहे आणि हा डी बाय डी थीटा या दोन्ही टर्म्सना अप्लाय होईल. म्हणजेच डी बाय डी थीटा ऑफ 2 थीटा मायनस डी बाय डी थीटा ऑफ साइन 2 थीटा. सो डी एक्स बाय डी थीटा इज इक्वल टू ए ॲज इट इज. 2 थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 2. ओके, डी बाय डी एक्स ऑफ के एक्स आपण बघितलं आहे, तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय असायचं, के असायचा. तर इथे के म्हणजे तुमचा 2 आहे. सो डी बाय डी थीटा ऑफ 2 थीटा म्हणजेच 2 साइन 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आहे कॉस 2 थीटा आणि इंटू 2. आता हे इंटू 2 कसं आलं, तर या फॉर्म्युल्यानुसार इथे बघा, साइन एफ ऑफ एक्स, इथं एफ म्हणजे तुमचा 2 थीटा आहे आणि साइन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एफ ऑफ एक्स म्हणजे कॉस 2 थीटा इथं मी लिहिलं आहे, इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे पुन्हा एफचा. सो डी बाय डी थीटा ऑफ 2 थीटा, 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा इथे 2 असणार आहे. तर अशा पद्धतीने हे डिफरन्शिएट केले या फॉर्म्युलाचा वापर करून. नेक्स्ट स्टेप, डी एक्स बाय डी थीटा इज इक्वल टू, आता या दोन्ही टर्म्समधून ब्रॅकेटमधल्या 2 कॉमन घेतलेला आहे, हा 2 आणि हा 2 कॉमन घेतला, तो बाहेर आला 2a आणि ब्रॅकेटमध्ये हा 2 बाहेर आल्यामुळे 1 राहिलेला आहे आणि मायनस कॉस 2 थीटा ॲज इट इज. हा झाला डी एक्स बाय डी थीटा. नाव वाय कन्सिडर करायचं आहे. वाय आपल्याला दिलं आहे ए इंटू 1 मायनस कॉस 2 थीटा. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, दोन्ही साईडला डी बाय डी थीटा अप्लाय करा, हे तुम्हाला नेक्स्ट स्टेप मिळेल. सो डी बाय डी थीटा ऑफ वाय इज इक्वल टू, अगेन कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल आणि डी बाय डी थीटा ऑफ 1 मायनस डी बाय डी थीटा ऑफ कॉस 2 थीटा. हा ए ॲज इट इज, 1चा डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 0. हा मायनस कॉस 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, मायनस साइन 2 थीटा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतो आणि इथे एफ ऑफ एक्स तुमचा 2 थीटा असल्यामुळं पुन्हा या 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आणि 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह किती, 2. सो हे मायनस मायनस प्लस होईल आणि डी वाय बाय डी थीटा आपल्याला मिळेल 2a साइन 2 थीटा. हा 2 जो आहे तो इथं ए सोबत मल्टिप्लाय केला आहे, 2a साइन 2 थीटा, हा प्लस झालेला आहे. नाव डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा. डी वाय बाय डी थीटाची व्हॅल्यू 2a साइन 2 थीटा आहे. सो 2a साइन 2 थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटाची व्हॅल्यू 2a इंटू 1 मायनस कॉस 2 थीटा. आता इथे 2a कॅन्सल आउट होईल आणि काय शिल्लक राहील, साइन 2 थीटा अपॉन 1 मायनस कॉस 2 थीटा. आता डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट केलं आहे, पण आपल्याला थीटाची व्हॅल्यू पाय बाय 4 असताना डी वाय बाय डी एक्स काय येतो हे फाइंड आउट करायचं आहे. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, जिथे जिथे थीटा आहे तिथे पाय बाय 4 ठेवायचं आहे. सो साइन 2 थीटा आहे तर साइन 2 थीटाच्या ऐवजी पाय बाय 4 अपॉन 1 मायनस कॉस 2 थीटा, 1 मायनस कॉस 2 इंटू पाय बाय 4. हा 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे इथे 4 कॅन्सल होईल, 2 मिळेल, इथे 4 कॅन्सल होईल, 2 मिळेल. काय मिळालं मग, साइन पाय बाय 2 अपॉन 1 मायनस कॉस पाय बाय 2. साइन पाय बाय 2 1 आहे आणि कॉस पाय बाय 2 0 आहे. इथे मध्ये मात्र मायनस साइन पाहिजे. ओके, हा मायनस असणार आहे इथे. सो 1 मायनस 0 शेवटी 1च येणार आहे आणि 1 अपॉन 1 मीन्स 1. सो डी वाय बाय डी एक्स इथं थीटा पाय बाय 4 असताना किती मिळालं आहे, 1 मिळालेला आहे. सिम्पल प्रोसेस आहे आणि सगळ्यात फास्ट एक्झाम्पल्स यावरची सॉल्व्ह होतात. फक्त आपल्याला फॉर्म्युलेज व्यवस्थित लक्षात असली पाहिजेत.
आणखीन एक आपण शेवटचं एक्झाम्पल पाहतोय. इफ एक्स इक्वल टू ए कॉस क्यूब थीटा वाय इज इक्वल टू ए साइन क्यूब थीटा फाइंड dy बाय dx ॲट थीटा इज इक्वल टू π/4. तशाच प्रकारचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे थीटा π/4 असताना. चला मग पहिल्यांदा फंक्शन्स लिहून घेऊया एक्स आणि वाय. पहिल्यांदा एक्स कन्सिडर करायचं आहे आणि इथे थीटामध्ये दिले त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू थीटा डिफरन्शिएट करायचं आहे. सो दोन्ही साईडला डी बाय डी थीटा अप्लाय करा. डी बाय डी थीटा ऑफ एक्स इक्वल टू हा ए कॉन्स्टंट असल्यामुळं डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतलेला आहे आणि डी बाय डी थीटा ऑफ आता इथे कॉस क्यूब थीटा आहे त्याला काय लिहिलं आहे कॉस थीटा आणि त्याचा क्यूब असं रिअरेंज केलेलं आहे. ओके. सो डी एक्स बाय डी थीटा इज इक्वल टू ए ब्रॅकेटच्या बाहेर ॲज इट इज. आता इथे एफ ऑफ एक्स रेस टू एन हा फॉर्म्युला इथे वापरलेला आहे. एफ ऑफ एक्स रेस टू एन तुमचा एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे इथे कॉस थीटा आणि एन म्हणजे किती आहे 3 आहे. सो एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू n-1 3 इंटू कॉस थीटा रेस टू 3-1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे इथे डी बाय डी थीटा ऑफ कॉस थीटा. एफ म्हणजे इथे कॉस थीटा आहे. सो सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळेल हा 3 बाहेर आला 3a इंटू कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे मायनस साइन थीटा. अशा पद्धतीने हे सिम्प्लिफाय करून घेतलं या फॉर्म्युल्याचा वापर करून. नाव हा झाला आपला डी एक्स बाय डी थीटा. आता वाय कन्सिडर करायचा आहे आणि वायला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा. इथे चुकून टी झालेलं आहे ते थीटा पाहिजे. ओके. थीटा आहे ते तुम्ही समजून घ्या तिथे टी झालेले चुकून प्रिंटिंग मिस्टेक. सो डी बाय डी थीटा ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी थीटा ऑफ ए साइन क्यूब थीटा. नाव डी बाय डी थीटा ऑफ वाय इज इक्वल टू ए बाहेर घेतलेला आहे कॉन्स्टंट ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ आता पुन्हा सेम साइन क्यूब थीटाला कसं लिहिलं आहे साइन थीटा ब्रॅकेटचा क्यूब. सेम तोच फॉर्म्युला वापरायचा आहे कोणता हा एफ ऑफ एक्स रेस टू एनचा. एन म्हणजे 3 आहे आणि एफ ऑफ एक्स म्हणजे साइन थीटा आहे. सो 3 इंटू साइन थीटा रेस टू 3-1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थीटा. सो 3a साइन थीटा रेस टू 2 म्हणजे इथे काय आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे कॉस थीटा. हा साइनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला इथे वापरलेला आहे. तर डी वाय बाय डी थीटा इथे मिळवलं आणि डी एक्स बाय डी थीटा इथे मिळवलेला आहे. नाव डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा. डी वाय बाय डी थीटाची व्हॅल्यू काय आहे ही व्हॅल्यू आहे 3a साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कॉस थीटा. इथे मी सबस्टिट्यूट केलेलं आहे अपॉन डी एक्स बाय डी थीटा म्हणजे हे 3a इंटू कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू मायनस साइन थीटा. आता इथे हे 3a कॅन्सल होतील. हा कॉस थीटा न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 कॉस थीटा आहेत त्यापैकी एक कॉस थीटा कॅन्सल होईल. त्याचप्रमाणे साइन थीटा देखील डिनॉमिनेटरचा एक साइन थीटा आणि न्यूमरेटरला असणारा साइन थीटा इथे 2 आहेत त्यापैकी एक कॅन्सल होईल आणि काय शिल्लक राहील तर मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे काय टॅन थीटा. सो मायनस टॅन थीटा. आपल्याला थीटा इज इक्वल टू π/4 असताना डी वाय बाय डी एक्स काय येते ते काढायचं आहे. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस टॅन ऑफ π/4. आता थीटाच्या ठिकाणी आपण π/4 सबस्टिट्यूट केलेला आहे. टॅन π/4 म्हणजे टॅन 45ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती किती आहे 1 आणि हा मायनस ॲज इट इज. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू -1 हा आपला फायनल डेरिव्हेटिव्ह ॲट थीटा इज इक्वल टू π/4 आपल्याला मिळालेला आहे. तर अशा प्रकारे पॅरामेट्रिक फंक्शनवरील डेरिव्हेटिव्ज आपल्याला या पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. इथे मी तुम्हाला होमवर्कसाठी काही एक्झाम्पल्स देते आहे. सिम्पल आहेत. आत्ता या व्हिडिओमध्ये ज्या टाईपचे एक्झाम्पल्स मी सॉल्व केले आहेत सेम त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि आन्सर्स मला पाठवायचे आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक अभ्यासणार आहोत. सो थँक्यू.